तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण भजी तयार करणार आहोत आणि त्याचबरोबर पावभाजी पण तयार करणार आहे. तर इथे मी कांदा घेतला आहे, तो छान बारीक व्हावा म्हणून आपण वेफरची किसणी असते त्याने मी कांदा किसून घेतला आहे, कारण म्हणजे कांदा बारीक होईल चांगला म्हणून. उभाच कापायचा आहे, बारीक नको आहे. आणि मी ते बटाटा आणि कांद्याची म्हणजे एकत्र भजी काढणार आहे, वेगळं वेगळं नाही करणार. तर तुम्ही म्हणसान हे काय वेगळंच आहे, तर मी एक यूट्यूबला व्हिडिओ पाहिला होता, त्यांनी एकत्रच काढली होती म्हणून म्हणलं की चला आपण पण बघूया करून कशी होतं. पण छान झाली होती भजी. तुम्ही पण एकदा करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. फ्रेंड्स, आपण बटाट्याची भजी करणार आहोत. त्याच्यात मला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून म्हणलं आज काहीतरी वेगळं करावं. मी एक व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबला, तर तेच लावून मी आज करते. तर बघू आपण कसं होतं. पण बटाटा घेतला आहे आणि कांदा घेणार आहोत भातातून. तर बघू आपण कसं कसं करते मी पुढे. बटाटा आणि कांदा मिक्स करून आपण भाजी तयार करणार आहोत. ह्याने कापू, कारण बटाट्याचे स्लाइस पातळ होतील आणि आपली भाजी चांगली होती. अर्धा कापून विसरले. त्याच्यातून आपण अर्धे कापून घेऊ म्हणजे अजून छोटा स्लाइस होतो. हा, असा काही बटाटा आपला तयार झाला. हे पहा, असं काही आपला स्लाइस तयार झालेला आहे. थोडी काय काय आणि आपण बारीक केलं ना म्हणजे खायलाही चांगलं लागेल म्हणून मेहनत करते. फ्रेंड्स, आपण इथे मी अशा काही बटाट्याच्या स्लाइस करून घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलाय. इथे कांदा घेतलाय मी बारीक, तो मिक्स आपण बटाटा आणि कांदा मिक्सच टाकणार आहोत. असं वेगळं वेगळं नाही करणार आहे, एकत्रच भजी काढणार आहे कांद्याची आणि बटाट्याची. आपण कांदा बटाट्यात टाकून घेऊ. ही हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे, ती आपण कांदा आणि बटाट्यात टाकू. मीठ टाकून चवीनुसार.
हे आपण सर्व काही टाकून घेतलंय असं. तर फ्रेंड्स आपण असं काही मिक्स करून घेतलंय. ही पहा थोडी लाल झाली पहिल्यांदा आणि ही आता आपण तर इथे आपली भजी अशी काही झाली आहे. इथे भाजी तयार करून घेतली आणि पावभाजीची तयारी करून ठेवली होती. कांदा वगैरे कापून ठेवला आणि नंतर ते तेल काढलं भजीचं आणि त्याच्यातच आपण फोडणी दिली पावभाजीची. परतून घ्यायचा आहे आणि तो परतून झाल्यावर त्याच्यात मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि आपले जे काही रेग्युलर मसाले असतात आणि पावभाजी मसाले ते मी टाकलेत आणि जे आपलं माझ्याकडे जास्त काही भाज्या नव्हत्या पण मी टोमॅटो, वाटाणा आणि बटाटा ह्या 3 वस्तूंपासून पावभाजी तयार केली आहे. पण छान होती. तुम्ही पण करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. मला पाहिजे तेवढं मी पाणी वगैरे ओतून घेतलं आणि वरून छान कोथिंबीर टाकून घेतली आणि आता आपली उकळी आली की पावभाजी तयार आहे. तर असं काही आपलं आता जेवण तयार झालंय. पावभाजी आहे मस्त आणि भजी घेतली आहे, कांदा, लिंबू आणि पाव. छान कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. इथे आमच्या माऊला पण भूक लागली आहे. तिला भजी टाकली पण तिला खाताच येईना. ते पा कसं तिच्या तोंडात येतंय पण ते पडतंय परत ती झटकती ते पडतंय लांब. तर आजची माझी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागात. धन्यवाद. बाय बाय.